मित्रांनो 2026च्या फर्स्ट हाफमध्ये टाटाने एकदम धुळाच केलाय. कितीतरी गाड्यांचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले, इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्यात आणि बऱ्याच घोषणा केल्यात. पण बहुतेक या वर्षाचा सेकंड हाफ हा मारुती सुझुकी गाजवणार आहे. कारण मारुती सुझुकीच्या 4 नव्या एसयूव्ही आता येत्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये ब्रीझा फेसलिफ्ट, फ्रॉन्क्स हायब्रिड, ग्रँड विटारा फेसलिफ्ट आणि ग्रँड विटाराच्या 7 सीटर व्हर्जनचा समावेश आहे. या गाड्या कशा असतील, फीचर्स काय असतील, किंमत किती असेल आणि साधारण कधी लॉन्च होतील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया मारुती ब्रीझा फेसलिफ्ट पासून. आपल्या सेगमेंट मधली सगळ्यात लोकप्रिय कार असं ब्रीझा बद्दल म्हणता येईल आणि लवकरच या एसयूव्ही ला नवीन रूप मिळणार आहे. यापूर्वी ब्रीझाचं लेटेस्ट व्हर्जन 2022 साली आलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिला मोठा अपग्रेड मिळणार आहे. आतापर्यंत लीक्स मध्ये समोर आलेल्या फोटोनुसार यावर नवीन सीएनजी बॅच, नवीन ग्रिल, अंडरबॉडी सीएनजी टँक आणि मोठी स्क्रीन मिळेल असं दिसतंय. बाहेरून तसे फार जास्त बदल अपेक्षित नाहीयेत. नवे बंपर्स, अपडेटेड फॉग लॅम्प हाऊसिंग आणि नवीन अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. इंटेरियर मध्ये मात्र मोठे बदल होणार आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अपडेट होणार आहे. फ्रंट सीट्स व्हेंटिलेटेड मिळू शकतात. सोबतच अँबिएंट लाइटिंग ही मिळू शकतं. सेफ्टीसाठी लेवल 2 एडास सूट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, एबीएस, ESP, हिल होल्ड आणि 360 डिग्री कॅमेरा असू शकतो. बाकी स्टँडर्ड 6 एअरबॅग तर आहेतच. इंजिनच्या बाबतीत देखील मोठा बदल अपेक्षित आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे. नवीन व्हर्जनमध्ये फ्रॉन्क्सचं 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं. या इंजिनचा फायदा खरं तर कारच्या किमतीवर होणार आहे. 1.5 लिटरच्या इंजिनला 40% जीएसटी लागू होतो, तर 1 लिटर इंजिनला 18%. त्यामुळे नवीन फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत तुलनेने कमी असू शकते. सीएनजी बाबत बोलायचं झालं तर विक्टोरिस मधलं अंडरबॉडी सीएनजी लेआउट वापरलं जाण्याची शक्यता आहे. किमतीच्या बाबतीत म्हणाल तर ब्रीझा फेसलिफ्टची किंमत साधारणपणे 8.5 लाखांपासून सुरू होऊ शकते. 13 लाखांपर्यंत त्याचा टॉप मॉडेल अपेक्षित आहे. पुढची गाडी म्हणजे फ्रॉन्क्स हायब्रिड. फ्रॉन्क्स गाडीच्या फेसलिफ्ट व्हर्जन मध्ये तिच्या लुकमध्ये तर बदल होणार आहेतच, शिवाय व्हेंटिलेटेड सीट्स, मोठी टच स्क्रीन आणि लेवल 2 एडास असे प्रीमियम फीचर्स देखील येतील. पण त्याही पेक्षा मोठा बदल म्हणजे मारुतीचं स्वतःचं इन हाऊस हायब्रिड इंजिन. नेहमीच्या हायब्रिड इंजिन मध्ये कसं असतं, बॅटरी आणि पेट्रोल इंजिन दिलेलं असतं. बॅटरी उतरल्यानंतर किंवा जेव्हा जास्त पॉवरची गरज असेल तेव्हा पेट्रोल इंजिन काम करतं. फ्रॉन्क्स मधलं हायब्रिड इंजिन वेगळं असणार आहे. हे इंजिन एका जनरेटर प्रमाणे काम करेल, जे इलेक्ट्रिक मोटरला वीज पुरवत राहील. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे या कारचं मायलेज तब्बल 35 ते 40 असू शकतं, असा कंपनीने क्लेम केलाय. आणि हे खरं झालं तर भारतातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार तीही एसयूव्ही कार ठरेल, यात शंका नाही. फ्रॉन्क्स फेसलिफ्ट दिवाळीच्या आसपास किंवा 2027च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत पेट्रोल फ्रॉन्क्स पेक्षा 2 ते 2.5 लाख रुपये जास्त असू शकते, पण फीचर्स आणि मायलेज बघता तरी ही किंमत परवडणारी वाटते. तिसरी कार म्हणजे मारुती ग्रँड विटारा फेसलिफ्ट. तिच्याप्रमाणेच हिला देखील 2022 नंतर आता फेसलिफ्ट मिळणार आहे. यामध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवे बंपर, अपडेटेड एलईडी लाइटिंग आणि नवीन 17 इंच अलॉय व्हील्स येण्याची शक्यता आहे. लेवल 2 एडास, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग असे सेफ्टी फीचर्स मिळू शकतात. व्हेंटिलेटेड सीट्स, डॉल्बी अॅटमॉस 8 स्पीकर साऊंड सिस्टीम आणि पॅनोरॅमिक सनरूफ असे प्रीमियम फीचर्स देखील या कारमध्ये मिळतील असं म्हणलं जात आहे. इंजिन सेमच राहू शकतं. बाकी टोयोटा हायपर राईडचं फेसलिफ्ट व्हर्जनही याच वर्षी येणार आहे. त्याच्या सोबतच ग्रँड विटाराचं फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केलं जाऊ शकतं. सध्या ग्रँड विटाराची किंमत 11 ते 20 लाखांमध्ये आहे. फेसलिफ्ट व्हर्जन मध्ये मिळणाऱ्या जादा फीचर्समुळे किमतीत वाढ अपेक्षित आहे. आता सगळ्यात महत्वाची कार ग्रँड विटारा 7 सीटर. आता सफारी, ह्युंडाई अलाकाजार आणि MG हेक्टर प्लस अशा गाड्यांना टक्कर देण्यासाठी मारुती आता त्यांच्या ग्रँड विटाराला 2 सीटा जास्त जोडणार आहे. या गाडीचं टेस्टिंग सुरू आहे आणि तिचं नाव Y17 असल्याचं सांगण्यात येत आहे. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, 6 स्टँडर्ड एअरबॅग्स आणि लेवल 2 एडास असे फीचर्स असण्याची शक्यता आहे. दिसायला ही आत्ताच्या ग्रँड विटारासारखी असू शकते, मात्र तिसरी रो येणार म्हणजे व्हील बेस आणि एकूणच लांबी मोठी असणार आहे. ही एसयूव्ही अधिक बोल्ड आणि प्रीमियम दिसावी यासाठी एक्सटिरियर मध्ये बदल करण्यात येतील. किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या कारची किंमत साधारणपणे 22 ते 27 लाख रुपये असू शकते. ही देखील दिवाळीच्या आसपास किंवा मोस्टली दिवाळी नंतरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर मारुती सुझुकी पुन्हा एकदा मार्केट गाजवण्यासाठी सज्ज झालंय. टर्बो इंजिन आणि अंडरबॉडी सीएनजी असलेली ब्रीझा, 35 ते 40 किलोमीटर मायलेज देणारी फ्रॉन्क्स, प्रीमियम फीचर्स असलेली ग्रँड विटारा आणि नवीन 7 सीटर एसयूव्ही. प्रत्येक सेगमेंटसाठी, प्रत्येक ग्राहकासाठी आणि ग्राहकांच्या प्रत्येक गरजेसाठी एक कार मारुती लॉन्च करणार आहे. एकूणच मारुतीसाठी आणि भारतीय ग्राहकांसाठी एक मोठं वर्ष ठरणार आहे. तुम्हाला या 4 पैकी कोणती गाडी जास्त आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.